ऑपरेशन थंडर 2.0 मुहिम ने रफ्तार पकड़ ली है। एनडीपीएस के तहत अवैध गांजा विरोधी बड़ी कार्रवाई के बाद अब एक एमडी तस्करी के विरोधी कार्रवाई को अंजाम दिया गया। पेट्रोलिंग के दौरान पीछा कर कलमना पुलिस ने एमडी के साथ एक आरोपी को पकड़ा। आरोपी के पास से कुल 25.10 ग्राम एमडी और अन्य माल बरामद किया गया। आगे की कार्रवाई पुलिस कर रही है। दिनांक 6/12/2025 रोजी डीबी पथक एपीएम मुसळे त्यांच्यासोबत डीबी पथक रात्री पेट्रोलिंग करताना नियमितप्रमाणे आरोपीची चेकिंग आम्ही करत असतो। त्या दरम्यान कादर उर्फ बाबा झाकीर खान हा मोटरसायकलवरून पळून जाताना दिसला। त्या थांबवायचा प्रयत्न केला असता तो पळून निघाला। त्यावेळी डीबी पथकाने त्याचा पाठलाग केला असता त्याच्याजवळ 25.10 ग्रॅम एमडी सापडलं। त्यामुळे त्याच्यावर एनडीपीएस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली। त्यासोबत एक मोटरसायकल आणि 2 मोबाईल जप्त करण्यात आले। आदरणीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थंडर 2.0 यांच्या अंतर्गत कळमना पोलिसांनी याआधी 65 किलो गांजाची कारवाई केली। त्यासोबतच काल 25.10 ग्राम एमडीची कारवाई केली आहे। ह्यापुढेही आदरणीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सरांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थंडर अंतर्गत एनडीपीएस कायद्या अंतर्गत जास्तीत जास्त गुन्हे करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचं आमचं नियोजन आहे। त्यामुळे समाजातील सर्व लोकांनी त्यांच्याकडे काय माहिती असेल तर कळमना पोलिसांतर्गत पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांना द्यावी। त्यासोबतच कोणाला काय वैयक्तिक माहिती द्यायची असेल तर एसीपी कळमना स्वतः मला माहिती देण्यात यावी। आरोपीचे तपासादरम्यान चौकशी केली असता आरोपीने हा एमडी आहे मुंबईत आणलाय आणि याचं फॉरवर्ड आणि बॅकवर्ड काय लिंकेज आहे या अनुषंगाने आमचा पुढील तपास सुरू आहे। आरोपी कादिर उर्फ बाबा झाकीर खान ह्यावर याआधी 302चा गुन्हा आहे आणि ह्या जी कारवाई केली यामध्ये डीबी पथकाचे प्रमुख एपीएम मुसळे होते। त्यांच्यासोबत त्यांचे डीबी पथकातील 6 अंमलदार होते। लोकवाहिनी न्यूज के लिए विशाल बंबड़वार, नागपुर।